नमस्कार. सादर करत आहे ठाणे वार्ता. ठक घडामोडी. राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमात ठाणे महापालिकेचा राज्यात चौथा क्रमांक. नगरपथ विक्रेता फेरीवाला समितीची निवडणूक प्रक्रिया सुरू. 11 एप्रिल रोजी होणार मतदान आणि मतमोजणी. दिवसभरात 129 ग्राहकांची पाणी जोडणी केली खंडित. वर्षभरात 12,790 जोडण्या केल्या खंडित. आणि ठाण्याच्या मध्यवर्ती कारागृहात ठाणे मुक्ती दिन मोठ्या उत्साहात साजरा. आम्हाला फेसबुक आणि यूट्यूबवर फॉलो करायला विसरू नका. तर पाहूया ठक घडामोडी विस्तारितपणे पण काही क्षणात. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग. ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीम वर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ऍप डाउनलोड करा. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे जिल्हातर्फे ठाण्याच्या मध्यवर्ती कारागृहात ठाणे मुक्ती दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यंदाचे हे 11वे वर्ष होते. कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज, बाजीराव पेशवे, चिमाजी अप्पा, बलकवडे, अंजूरकर, नाईक, ढमढेरे यांच्या तसबिरींना पुष्पहार घालून फुले वाहण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज की जय, हर हर महादेव च्या जय घोषाने वातावरण शिवमय झाले होते. आमदार संजय केकर यांनी 27 मार्च 1737 रोजी आपले ठाणे पोर्तुगीज यांच्या जोखडीतून मुक्त झाले. 288 वर्ष पूर्ण झाली. त्याची आठवण म्हणून ठाणे मुक्ती दिन साजरा केला जातो असे सांगून सह्याद्री प्रतिष्ठानचे संस्थापक दुर्गरत्न श्रमिक गोजमगुंडे यांच्याही कामाची माहिती दिली. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जर जिवंत ठेवायचा असेल तर त्यांनी बांधलेल्या गडकिल्ल्यांचे आपण संरक्षण केले पाहिजे, कायम राहतील असे बघितले पाहिजे. माझ्या मार्गदर्शनाखाली 25 संघटनांची एकत्रित नुकतीच सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्यासह बैठक झाली. त्यात गडकिल्ल्याविषयी, दुर्गसंवर्धनबाबत तर चर्चा झालीच, पण महत्त्वाचे 12 किल्ल्यांना जागतिक वारसा मिळावा याकरिता प्रयत्न सुरू असल्याचे केकर यांनी सांगितले. सह्याद्री प्रतिष्ठान ही सर्वात मोठी संस्था असून त्याचे काम दूरवर सुरू आहे. 30,000 च्या वर प्रतिष्ठानचे सभासद आहेत. आमदार निरंजन डावखरे यांनी जो इतिहास विसरतो त्याचे भवितव्य निश्चित अंधारमय असतं असे सांगून शालेय विद्यार्थ्यांना अशा कार्यक्रमात आणून इतिहास सांगितला पाहिजे असे मत व्यक्त केले. इतिहासकार मकरंद जोशी यांनी ठाणे मुक्ती दिन बाबत माहिती दिली. तर दुर्गरत्न श्रमिक गोजमगुंडे यांनी देखील गडकिल्ल्यासंदर्भात व सह्याद्री प्रतिष्ठान बाबत माहिती देऊन गडावर जीर्ण झालेले पुरातन मंदिराचे जीर्णोद्धार हे सह्याद्री प्रतिष्ठान मार्फत सुरू असल्याचे सांगितले. दरवर्षी ठाणे महानगरपालिकेतर्फे पावसाळ्यापूर्वी मे व जून महिन्यामध्ये झाडांच्या धोकादायक फांद्यांची छाटणी केली जाते. मात्र पावसाळ्यात वादी वाऱ्यामुळे व अन्य नैसर्गिक कारणांमुळे काही झाडे उन्मळून पडतात, ज्यामुळे नागरिकांच्या जीवास व मालमत्तेस धोका निर्माण होतो. या पार्श्वभूमीवर संभाव्य धोके टाळण्यासाठी यावर्षी नियोजित वेळेच्या 2 महिने आधीपासूनच म्हणजेच मार्च महिन्यापासूनच धोकादायक फांद्या काढण्याच्या मोहिमेची सुरुवात करण्यात आल्याची माहिती ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप मावी यांनी दिली. महापालिका आयुक्त सौरभराव यांच्या निर्देशानुसार शहरातील प्रमुख रस्ते, पदपथ, सार्वजनिक ठिकाणे, शाळा, रुग्णालय, उद्याने, चौक, बस स्टॉप आणि रहिवासी परिसरातील धोकादायक फांद्याची छाटणी करण्यात येत आहे. पावसाळ्यात विद्युत तारा आणि झाडांच्या फांद्यांचा संपर्क होऊन अपघात होण्याची शक्यता लक्षात घेऊन तांत्रिक दृष्टीनेही छाटणी केली जात आहे.
त्यासाठी प्रभाग समितीनिहाय सर्वेक्षण करण्यात आले असून सुमारे 6367 झाडांच्या धोकादायक फांद्या काढण्यात येत आहेत, असे अतिरिक्त आयुक्त मावी यांनी स्पष्ट केले. नौपाडा कोपरी 954, उत्सर 798, लोकमान्य नगर सावरकर नगर 787, वागे 737, माजिवडा मानपाडा 1091, वर्तक नगर 1301, कवा 423, मुंब्रा आणि दिवा 276 येथे झाडांचे सर्वेक्षण झाले आहे. याशिवाय आतापर्यंत सुकलेली सुमारे 150 झाडे निदर्शनास आली असून त्याबाबतची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून ती झाडेही तोडण्यात येणार आहेत. उन्हाळ्यात झाडांच्या सावलीचा जास्तीत जास्त लाभ नागरिकांना मिळावा व झाडांची नैसर्गिक वाढ अबाधित राहावी, यासाठी अत्यावश्यक असेल तेथेच धोकादायक फांद्यांची छाटणी केली जात आहे. या दरम्यान झाडांवरील पक्ष्यांची घरटी व इतर जैवविविधता सुरक्षित ठेवण्यासाठी विशेष काळजी घेतली जात असल्याचेही अतिरिक्त आयुक्त मावी यांनी सांगितले. राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमात राज्यातील महापालिका क्षेत्रात ठाणे महापालिकेचा 4था क्रमांक आला आहे. गतवर्षी महापालिकेस 8वा क्रमांक मिळाला होता. जानेवारी 2024 ते डिसेंबर 2024 या काळात क्षयरोग निर्मूलनासाठी करण्यात आलेले उपचार, रुग्णांची काळजी, औषधोपचारासाठी पाठपुरावा तसेच क्षयरोगाविषयी जनजागृती, स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून रुग्णांना केलेले सहाय्य आदी मुद्द्यांच्या आधारे गुणांकन करण्यात आले. त्यात ठाणे महापालिकेस राज्यातील महापालिका गटात 4था क्रमांक मिळाला आहे. सन 2024 मध्ये ठाणे महापालिका क्षेत्रात 8143 नवीन रुग्णांची नोंद झाली. तर 6936 रुग्णांनी निक्षय पोषण योजनेचा लाभ घेतला. एकूण 5772 रुग्णांचे क्षयरोगाचे उपचार पूर्ण झाले असून उर्वरित रुग्णांची उपचार प्रक्रिया सुरू आहे. क्षयरोग मोहिमेअंतर्गत 5,77,190 संशयित रुग्णांची तपासणी करण्यात आली. ठाणे मध्यवर्ती कारागृह, मनोरुग्णालय, बांधकाम साईट, मॉल आदी ठिकाणी एक्स-रे मशीनद्वारे कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यात आली. तसेच महापालिका क्षेत्रात घरोघरी तपासणी मोहीम राबवण्यात आल्याची माहिती महापालिकेचे शहर क्षयरोग अधिकारी डॉ. प्रसाद पाटील यांनी दिली. सहकाराच्या नावाखाली काँग्रेसने 50 वर्ष फक्त भ्रष्टाचारच केला आहे. केंद्रातील युतीच्या सरकारने नवसंशोधन व पारदर्शकता आणून सहकार क्षेत्राला समृद्धीच्या दिशेने नेले आहे. सहकारी व्यवस्थापन आणि त्याच्या शिक्षणाला बळकटी देण्यासाठी केंद्र सरकारने नवे त्रिभुवन सहकारी विश्वविद्यालय विधेयक 2025 आणले आहे. हे विधेयक सहकार क्षेत्राला दिशा देणारे ठरणारे आहे. स्वातंत्र्यापासून भ्रष्टाचाराला शिष्टाचार मानणारी काँग्रेस आणि उबाठा पक्षाची अभद्र आघाडी इंडी नसून औरंगजेब फॅन क्लब असल्याची घाणाघाती टीका ठाणे लोकसभेचे खासदार नरेश म्हस्के यांनी आज संसदेत केली. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी संसदेत त्रिभुवन सहकारी विश्वविद्यालय विधेयक 2025 सादर केले आहे. या विधेयकावर शिवसेना पक्षाच्या वतीने बाजू मांडण्याची संधी दिल्याबद्दल खासदार नरेश म्हस्के यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पक्षप्रतोद खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे प्रारंभी आभार मानले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देशाचे गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या दूरदृष्टीमुळे सहकार क्षेत्रात ऐतिहासिक सुधारणा घडून आल्या आहेत. आज सहकार आणि सरकार दोन्ही मजबूत होत आहेत. गृहमंत्री म्हणून अमित शहा यांनी कलम 370 हटवून देशाच्या एकतेला नवा आयाम दिला आणि आता सहकारी क्षेत्रात सुधारणा करून लोकांना सक्षम बनवत आहेत. या उलट काँग्रेसच्या काळात सहकार क्षेत्राचा वापर भ्रष्टाचारासाठी केला गेला. जिथे आमच्या काळात सहकारातून समृद्धी येत आहे, तिथे काँग्रेसने शेतकऱ्यांचे पैसे लुटून सहकार क्षेत्राला भ्रष्टाचाराचे अड्डे बनवले. ही तीच काँग्रेस आहे जी देशाच्या विकासावर गोचडीसारखी चिकटून राहिली.
आज ते औरंगजेबच्या नावाने राजकारण करत आहेत, पण इतिहास सांगतो की औरंगजेबने जिजिया कर लावून हिंदू धर्म संपवण्याचा प्रयत्न केला. तसेच काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांनी अनेक घोटाळे करून देशाला आर्थिकदृष्ट्या कमजोर करण्याचे काम केले. ही इंडी आघाडी नसून औरंगजेब फॅन क्लब असल्याची टीका खासदार नरेश म्हस्के यांनी केली. यावेळी विरोधी पक्षातील खासदारांनी गोंध घालत खासदार नरेश म्हस्के यांचे भाषण बंद पडण्याचा प्रयत्न केला. उबाठाचे खासदार अरविंद सावंत यांनी पॉइंट ऑफ ऑर्डर करत सभापतींकडे भाषण थांबविण्याची मागणी केली. संसदेतील ज्येष्ठ खासदार नारायण राणे, खासदार निशिकांत दुबे, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री दर्शन जरदोश आणि इतर ज्येष्ठ खासदारांनी नरेश म्हस्के यांची बाजू घेत विरोधी पक्षाची मागणी धुडकावून लावत पॉइंट ऑफ ऑर्डरची हवाच काढली. ठाणे महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचे पाणी बिल न भरणाऱ्या ग्राहकांचा पाणी पुरवठा खंडित करण्यात येत आहे. बुधवारी दिवसभरात 129 जोडण्या खंडित करण्यात आल्या. वर्षभरात पाणी पुरवठा विभागाने एकूण 12,790 जोडण्या खंडित केल्या आहेत. दिवसभरात 2 कोटी रुपयांहून अधिक बिलांची वसुली करण्यात आली. पाणी पुरवठा विभागातर्फे थकबाकी आणि चालू बिल वसुलीची मोहीम मोठ्या प्रमाणात हाती घेण्यात आली आहे. आर्थिक वर्ष संपण्यापूर्वी जास्तीत जास्त बिल वसुली करण्यात येणार आहे. मोठे गृहसंकुल, टायर, व्यावसायिक ग्राहक यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे. वर्षभरात आतापर्यंत 13,402 जणांना नोटिसा देण्यात आल्या आहेत. 2,361 मोटर पंप जप्त करण्यात आले असून 676 पंप रूम सील करण्यात आल्याची माहिती उपनगर अभियंता विनोद पवार यांनी दिली. नुकत्याच झालेल्या विभाग प्रमुखांच्या आढावा बैठकीत महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी विविध विभागांच्या महसुलाच्या वसुलीचा आढावा घेतला होता. तसेच मार्च अखेरपर्यंतच्या काही दिवसांचा उपलब्ध कालावधी उपयोगात आणून सर्व विभागांनी त्यांच्या वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करावे, असे निर्देश दिले होते. पाणी पुरवठा विभागाने या आर्थिक वर्षात आतापर्यंत थकबाकी आणि चालू बिलांच्या 225 कोटी रुपयांपैकी 136 कोटी रुपयांची वसुली केली आहे. ही वसुली गेल्या वर्षीच्या याच काळातील वसुलीपेक्षा 13 कोटी रुपयांनी अधिक आहे. मार्च अखेरपर्यंत थकबाकीसह पाणी बिलाची रक्कम भरणा न करणाऱ्या ग्राहकांचा पाणी पुरवठा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात बंद करण्यात येणार आहे. तसेच थकबाकीवरील प्रशासकीय आकार दंड व्याज यांच्यावर लागू असलेली 100% माफीची अभय योजना पुढील वर्षी लागू होणार नाही. या अभय योजनेची मुदत 31 मार्च 2025 पर्यंतच राहणार आहे. शहरी भागात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मालमत्ता कराबरोबरच महसूल विभागाकडून नागरिकांना लाखो रुपयांच्या अकरिषिक कराच्या नोटिसा बजावण्यात येत आहेत. मात्र अकरिषिक कर कायमस्वरूपी रद्द करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी सभागृहात दिली असून नागरिकांनी या नोटिसांकडे दुर्लक्ष करावे, असे आवाहन आमदार संजय केकर यांनी केले आहे. ग्रामीण भागात सुरू असलेला अकरिषिक कर शहरी भागातही गेल्या अनेक वर्षांपासून आकारण्यात येत असून शहरी नागरिकांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मालमत्ता कर भरताना नाहक अकरिषिक कराच्या नोटिसांचा सामना करावा लागत आहे. सर्वसामान्य दुकानदार, घरे, इमारती, कार्यालये यांना लाखो रुपयांच्या नोटिसा बजावण्यात येत असल्याने ते हवालदिल झाले होते. आमदार संजय केकर हे गेल्या काही वर्षांपासून या अकरिषिक कराविरोधात लढा देत असून अधिवेशनात आवाज उठवत आहेत. त्यांच्या लढ्याला यश आले असून हा कर कायमस्वरूपी रद्द करण्यात आल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. मात्र आजही महसूल विभागाकडून अकरिषिक कर भरण्याबाबतच्या नोटिसा प्राप्त होत असल्याने नागरिक संभ्रमात पडले होते.
याबाबत आमदार संजय केकर यांनी सध्या सुरू असलेल्या अधिवेशनात आवाज उठवल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा कर 4 ऑक्टोबर 2024 रोजी कायमस्वरूपी रद्द करण्यात आल्याची माहिती सभागृहात काल दिली. श्री फडणवीस यांनी केलेल्या या घोषणेची माहिती देताना श्री केकर यांनी अशा प्राप्त झालेल्या नोटिसांकडे दुर्लक्ष करण्याचे आवाहन केले आहे. तसेच आकर्षित कर कायमस्वरूपी रद्द करण्यात आल्याबाबत लाखो नागरिकांच्या वतीने महायुती सरकारचे आभार मानले आहेत. जिल्हा परिषद ठाणे अंतर्गत सेवेत कार्यरत असणाऱ्या वर्ग 3 व वर्ग 4 संवर्गातील जिल्हा परिषद ठाणे व पंचायत समिती येथील आदर्श कर्मचारी यांना आज 26 मार्च 2025 रोजी BJ हायस्कूल येथील सभागृहात मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. या प्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे मार्गदर्शन करताना म्हणाले की एखादी संस्था कार्य करत असते तेव्हा त्या संस्थेअंतर्गत सर्व कर्मचाऱ्यांचा त्या कामकाजामध्ये सहभाग असतो. सर्वांनी एकत्रित काम केल्याने जिल्हा परिषद संस्थेचा सर्वांगीण विकास होत आहे, त्यामुळे तुमचे काम मोलाचे आहे. जिल्हा परिषदेकडून सन्मानित केलेल्या अधिकारी व कर्मचारी यांचे अभिनंदन करतो. अधिक कार्यतत्परतेने यापुढे देखील तुम्ही काम करत राहा अशी अपेक्षा करतो असे सांगितले. जिल्हा परिषद स्तरावरील लघुलेखक उच्च श्रेणी सामान्य प्रशासन विभाग संजय सूर्यकांत कवडे, सहायक प्रशासन अधिकारी आरोग्य विभाग योगिता लक्ष्मण पाठक, विस्तार अधिकारी सांख्यिकी आरोग्य विभाग सुनील वसंत कांबे, कनिष्ठ प्रशासन अधिकारी कृषि विभाग मेघना बबन गोमासे, वरिष्ठ सहायक सामान्य प्रशासन विभाग नरेंद्र बाकृष्ण कुबल, कनिष्ठ सहायक आरोग्य विभाग योगेश प्रकाश घाग, कनिष्ठ सहायक ग्राम पंचायत विभाग श्रीकांत चौधरी, वाहन चालक आरोग्य विभाग रमेश मुकुंद विदे, हवालदार लघुपाट बंधारे विभाग लता यशवंत दवी, परिचर आरोग्य विभाग महेंद्र भास्कर पाटील, तसेच पंचायत समिती स्तरावरील विस्तार अधिकारी सांख्यिकी पंचायत समिती अंबरनाथ प्रदीप दत्तू मोहेकर, वरिष्ठ सहायक पंचायत समिती शहापूर रमेश हरी लोभी, कनिष्ठ सहायक पंचायत समिती शहापूर मेघराज विठ्ठल निमसे, कनिष्ठ सहायक पंचायत समिती कल्याण सायरा संजय एगड़े, वाहन चालक पंचायत समिती मुरबाड समीप हरदास, परिचर पंचायत समिती शहापूर दीपक विठ्ठल वेखंडे, परिचर पंचायत समिती कल्याण सुहासिनी कांगणे यांना प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील नगरपथ विक्रेता फेरीवाला समितीवरील 8 प्रतिनिधींच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. बुधवार 26 मार्च रोजी महापालिका मुख्यालय प्रभाग समिती कार्यालय तसेच ठाणे महापालिकेच्या वेबसाईटवर प्रभाग समिती निहाय मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. शुक्रवार 11 एप्रिल रोजी 11 ते सायं 5 या वेळेत प्रभाग समिती कार्यालयात मतदान होणार असून मतमोजणी त्याच दिवशी महापालिका मुख्यालयात होणार आहे. पथ विक्रेता उपजीविका संरक्षण व पथ विक्री विनियमन अधिनियम 2014 अंतर्गत महाराष्ट्र पथ विक्रेता उपजीविका संरक्षण व पथ विक्री विनियमन नियम 2016 नुसार ठाणे महापालिका पथ विक्रेता समितीमधील पथ विक्रेत्यांच्या प्रतिनिधींची नगर पथ विक्रेता समितीचे सदस्य म्हणून नोंदणी करीत पथ विक्रेत्यांमधून 5 वर्षांच्या कालावधीसाठी निवडणूक होणार असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी प्रबोधन मवाडे यांनी जाहीर केले आहे. नगर पथ विक्रेता समितीच्या निवडणुकीसाठी 1365 मतदारांची यादी प्रकाशित करण्यात आली आहे.
या सर्व मतदारांनी निवडणुकीत सक्रिय सहभाग घेऊन ही प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव आणि निवडणूक निर्णय अधिकारी प्रबोधन मवाडे यांनी केले आहे. सर्वसाधारण गट महिला राखीव करिता 3, अनुसूचित जाती महिला राखीव करिता 1, अनुसूचित जमाती करिता 1, इतर मागास वर्ग 1, अल्पसंख्याक 1, विकलांग व्यक्ती महिला राखीव 1, एकूण जागा 8 ठेवण्यात आल्या आहेत. मंगळवार 8 एप्रिल रोजी दुपारी 3:00 वाजेपर्यंत महापालिका मुख्यालय येथे नामनिर्देशन पत्र मागे घेता येईल. मंगळवार 8 एप्रिल रोजी दुपारी 3:00 नंतर महापालिका मुख्यालय येथे उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध होईल. शुक्रवार 11 एप्रिल 2025 रोजी सकाळी 11:00 ते सायंकाळी 5:00 वाजेपर्यंत प्रभाग समिती कार्यालयात मतदान होईल. शुक्रवार 11 एप्रिल 2025 रोजी सायं 5:00 नंतर महापालिका मुख्यालय येथे मतमोजणी होऊन निकाल जाहीर करण्यात येईल. मुख्यमंत्री यांच्या निर्देशानुसार राज्यामध्ये 100 दिवसांच्या कृती कार्यक्रम व महाआवास अभियान सन 2024-25 अंतर्गत राबविण्यात येत आहे. यामध्ये घरकुलांना उद्दिष्टाप्रमाणे मंजुरी देणे, मंजूर घरकुलांना पहिला हप्ता वितरित करणे, सर्व घरकुले भौतिकदृष्ट्या पूर्ण करणे हे उपक्रम समाविष्ट आहेत. त्या अनुषंगाने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या निर्देशानुसार जिल्ह्यात सर्वत्र एकाच दिवशी 16,903 घरकुल लाभार्थ्यांच्या घरकुलाचे भूमिपूजनाचा कार्यक्रम गुरुवारी 27 मार्च रोजी सकाळी सर्व ग्रामपंचायतमध्ये आयोजित करण्यात आलेला आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत स्तरावर ग्रामीण गृहनिर्माण अभियंता, ग्रामपंचायत अधिकारी व स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्या सहभागाने भूमिपूजन कार्यक्रम राबविण्याबाबत जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक छायादेवी शिसोदे यांनी सर्व गट विकास अधिकारी यांना निर्देश देण्यात आलेले आहेत. तसेच या भूमिपूजन कार्यक्रमामध्ये सर्व लाभार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावा याबाबत जिल्हा प्रशासनामार्फत आवाहन करण्यात येत आहे. कल्याणशी रोडवर मोठ्या प्रमाणात वाहतुकीची वर्दळ असते. कल्याणशी रोडच्या रुंदीकरणाचे काम गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. त्याच याच रस्त्यावर आता मेट्रोचे काम देखील हाती घेण्यात आले. MMRDA, MSRDC, MSEB व वाहतूक पोलीस यांच्यात समन्वय नसल्याने या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. आज सकाळी मेट्रोने बॅरिगेटिंग केल्याने मानपाडा रोड परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याचा पाहायला मिळालं. या वाहतूक कोंडीचा फटका आजूबाजूच्या शाळांना देखील बसलाय. याच परिसरातील विद्यानिकेतन शाळेने दुपारचे सत्रातील 5वी ते 8वीतल्या वर्गातील विद्यार्थ्यांना सुट्टी जाहीर केली. त्यामुळे आता या वाहतूक कोंडीचा फटका शालेय विद्यार्थ्यांना देखील बसला आहे. विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे या उद्देशाने भारत सरकारच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यात जवाहर नवोदय विद्यालय सुरू करण्यात आली आहेत. या विद्यालयात निवड झालेल्या विद्यार्थ्यांना CBSE पॅटर्नच्या धर्तीवर 12वी पर्यंत मोफत शिक्षण दिले जाते. तर संपूर्ण ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या 30 जागांपैकी शहापूर तालुक्यातील 21 पात्र विद्यार्थी, मुरबाड तालुक्यातील 01 पात्र विद्यार्थी, भिवंडी तालुक्यातील 01 पात्र विद्यार्थी असे एकूण 23 पात्र विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेत 30 जागांपैकी 23 जागेवर पात्र विद्यार्थ्यांची निवड झाली आणि शहापूर तालुक्यातील 21 विद्यार्थ्यांची निवड झाली ही आनंदाची बाब आहे. या सर्व विद्यार्थ्यांना भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी दिल्या आहेत. ठाणे व पालघर जिल्ह्यासाठी नवोदय विद्यालयात इयत्ता 6वीच्या एकूण 80 जागा आहेत. त्यापैकी 60 जागा ग्रामीण भागासाठी व 20 जागा शहरी भागासाठी असतात.
यात ठाणे जिल्ह्यासाठी ग्रामीण भागासाठी 30 जागा व शहरी भागासाठी 10 जागा राखीव असतात. संपूर्ण ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील 30 जागांपैकी 23 पात्र विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. अहो, आपण आपलं घर स्वच्छ सुंदर नीटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ सुंदर आणि नीटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा किंवा 7506946-155 या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ॲप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा. त्याची दखल त्वरित घेतली जाईल. लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ सुंदर आणि नीटनेटकं बनवू शकतो. जसं आपलं घर तसं आपलं ठाणे शहर. आपण आपले कार्यक्रम किंवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या ईमेलवर कळवू शकता. ठक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमात ठाणे महापालिकेचा राज्यात 4था क्रमांक. नगरपथ विक्रेता फेरीवाला समितीची निवडणूक प्रक्रिया सुरू. 11 एप्रिल रोजी होणार मतदान आणि मतमोजणी. दिवसभरात 129 ग्राहकांची पाणी जोडणी केली खंडित. वर्षभरात 12,790 जोडण्या केल्या खंडित. आणि ठाण्याच्या मध्यवर्ती कारागृहात ठाणे मुक्ती दिन मोठ्या उत्साहात साजरा. या होत्या ठाणे वार्ता. आपली एखादी बातमी बघायची राहून गेली असेल तर आपण ठाणेवार्ता.in या आमच्या संकेतस्थळाला किंवा आमच्या फेसबुक पेज संच यूट्यूब चॅनेलला अवश्य भेट द्या. तर मग पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात फक्त श्रीस्थानक वाहिनीवर. धन्यवाद.